हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। परीक्षा सुधारणा विधेयकावर आज संसदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता। मतदानानंतर बिल पास होणार असल्याची माहिती। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। एनडीएच्या खासदारांचा नवी दिल्लीमध्ये मंगल मिलन बैठक। मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9 वाजता बैठकीला सुरुवात होणार। परीक्षा सुधारणा विधेयकासंदर्भात पंतप्रधान मोदी माहिती घेणार। सुनील तटकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। रेवती सुळेंच्या लग्नाच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचा बजरंग सोनवणे यांचा खुलासा। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक। शेतकरी कर्जमाफीसह खरीप पेरण्यांचा आढावा घेण्याची शक्यता। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक। मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार। मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी यावर चर्चा होणार। ऑर्केस्ट्रा बारचे परवाने नव्यानं न देण्याची गृह मंत्रालयाचे आदेश। तर पूर्वी झालेल्या परवान्यांचं नूतनीकरण करू नका, गृह मंत्रालयाचे स्पष्ट आदेश। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2500हून अधिक व्यक्तींचा सहभाग। 100 सीसीटीव्ही व्हिडिओंची तपासणी केल्यावर दिल्ली पोलिसांचा दावा। पेपरफुटी विरोधात बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही, बिहार सरकारचा महत्त्वाचा निर्णय। विद्यार्थ्यांवरील सगळे एफआयआर रद्द केले जाणार। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्कराकडून अंदाधुंद गोळीबार। मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचा दावा। आसाममध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। अनेकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत। कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या शर्मिला धनखडनं रचला इतिहास। पॅराशॉट पुटमध्ये जिंकलं गोल्ड मेडल। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात। विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी। नमस्कार। एका बाजूला दिल्लीमध्ये गाठीभेटी सुरू आहेत आणि त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बघायला मिळत आहेत। खमासदार खुमासदार खमंग अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होते। कारण काय, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच काय झालं, सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा अमित शहांची काल भेट घेतली। आता या एकापाठोपाठ एक झालेल्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। घडलं काय, तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेतच। दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार अशा सुद्धा चर्चा आहेत। प्रत्येक वेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या चर्चांचं मात्र साफ खंडनच केलं गेलेलं आहे। खरं मात्र गेल्या काही दिवसातील दिल्लीतल्या भेटीगाठी चर्चा सुरू करणाऱ्या दिसत आहेत। म्हणजेच काय, या ज्या भेटीगाठी झाल्या, सुनील तटकरे जाऊन अमित शहांना भेटले किंवा सुप्रिया सुळे जाऊन भेटले अमित शहांना, तर यामुळे या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। त्यात आधी काय घडलं होतं, तर आंदोलनाच्या दिवशी विद्यार्थी आंदोलन जे 22 तारखेला होतं तेव्हा शरद पवार नवी दिल्लीमध्ये गेले। ते अभिजित दिपकेला भेटले, आंदोलनस्थळी गेले आणि तिथून ते थेट पंतप्रधानांना भेटले आणि त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची ही भेट होती, तीही चर्चेचा अजून एक विषय ठरले। 27 जुलैला 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीबाबत सुद्धा पोस्ट करत तटकरेंनी सदिच्छा भेट होती असं म्हटलंय। तर बजरंग सोनवणे असं म्हणाले की सुप्रिया सुळे यांची जी मुलगी आहे रेवती, तिच्या रिसेप्शनचं आमंत्रण देण्याकरता आम्ही भेटलो होतो। काही का असेना, कारणं जरी कुठलीही सांगितली जात असली या भेटीमागची, तरी सुद्धा या भेटीगाठी चर्चेचा विषय नक्कीच ठरलेला आहे।
आपण नजर टाकूया गेल्या काही दिवसांमधल्या भेटी गाठींवर. 22 जुलैचा दिवस आपल्या सगळ्यांना आठवत असेल. 22 जुलैला शरद पवार नवी दिल्लीमध्ये गेलेले होते. ते आंदोलन स्थळी गेले, दीपकेची भेट घेतली आणि त्याच्यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली आणि जेव्हा ते परत आले तेव्हा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधा असं त्यांना सांगितलं, असं शरद पवार आपल्याला म्हणालेले आठवत आहेत. त्यानंतर 27 जुलैचा कालचा दिवस, या दिवशी दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला सुनील तटकरे गेलेले होते आणि त्याच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे सुद्धा अमित शहांच्या भेटीला गेले असं बघायला मिळालं आणि त्या भेटीगाठींमुळे चर्चा सुरू झाल्या. आम्ही जर भेटायचंच नाही राजकारण्यांना किंवा सत्तेच्या लोकांना तर असं कसं होईल. मी पण एक जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे. जिल्ह्यातले काही विषय असतात त्याच्यामुळे असतात किंवा काही प्रायव्हेट विषय असतात. म्हणजे प्रायव्हेट म्हणजे घरगुती विषय जसं की आज ताईंची मुलगी त्यांचा रिसेप्शनचा कार्यक्रम 10 वाजता केला. त्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी आदरणीय ताई आम्ही पैसे यांच्याकडे गेलेले आहे आणि त्यांच्या सोबत होतो. त्याबरोबर माझ्या मतदारसंघातले काही कायदा व सुव्यवस्था असलेली त्याच्या संदर्भात पण चर्चा करावी असं एक. बातमी आहे नवी दिल्लीतून. आज एनडीएच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा सुधारणा विधेयकासंदर्भात एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान सोमवारीच परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. त्यानंतर या संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यामुळे बैठकीनंतर पंतप्रधान मोदींच्या होणाऱ्या भाषणाकडे किंवा त्यांच्या एनडीएच्या खासदारांशी असलेलं जे बोलणं आहे, संवाद आहे, त्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि हल्ली ज्या एनडीएच्या बैठका होतात त्याला नाव सुद्धा एक स्पेशल दिलं गेलंय, मनोमिलन बैठक किंवा मंगलमिलन बैठक असं त्या बैठकीला म्हटलं जातं. तर आज सुद्धा ही मंगलमिलन बैठक आहे एनडीएच्या नेत्यांची. जेव्हा सभागृहात कामकाज सुरू होईल त्याच्या आधी ही मंगलमिलन बैठक असणार आहे आणि पंतप्रधान सुद्धा या सगळ्यांशी बोलतील असं कळतं. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया. प्रशांत. सुवर्णा, संसदेच्या जी संसद परिसरामध्ये लायब्ररीची बिल्डिंग आहे, त्या लायब्ररीच्या बिल्डिंगमध्ये बालयोगी सभागृह आहे आणि या बालयोगी सभागृहामध्ये आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांची बैठक आहे. या बैठकीला त्यांनी मंगल मिलन असं नाव दिलं आहे. या पावसाळी अधिवेशनातली ही दुसरी बैठक आहे. यापूर्वी जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि कशा पद्धतीनं खासदारांनी या पावसाळी अधिवेशनात वागावं, कशा पद्धतीने वर्तणूक करावी, कशा पद्धतीने भाषण द्यावं या संदर्भात मार्गदर्शन केलं होतं. पण त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि त्या राजीनाम्यानंतरची आता ही पहिलीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक आहे. काल ज्या पद्धतीचं चित्र संसद भवनाच्या परिसरामध्ये होतं त्यानंतर आज ही बैठक होतं. काल संसद भवनाच्या परिसरामध्ये जर बघितलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेस तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्या पद्धतीने त्यांचा शाल आणि टोपी घालून, खास करून ती ओडिसाची टोपी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर आता ही बैठक होती. आजच्या बैठकीत काय चित्र असतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे की कशा पद्धतीने आता सर्व मंत्र्यांनी इंस्टाग्रामवर येण्याची गरज आहे आणि कशा पद्धतीनं फेसबुक लाईव्ह करायची गरज आहे, कशा पद्धतीने रील बनवायची गरज आहे, समाज माध्यमांवरती कशा पद्धतीची भूमिका बजवायची या पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. त्याच धर्तीवरती आज मार्गदर्शन करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण साधारणतः ही 10:30 पर्यंत ही बैठक चालेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते. पण ही बैठक अत्यंत महत्त्वाची असेल ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहे. सुवर्णा. नक्की नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.